कुठलाही मोठा आजार म्हटला, मग तो कर्करोग असो, हृदयरोग असो, हा खूप खर्चिक असतो. याच्यावरचे उपचार हे खूप महाग आहेत. त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न हा सतावत असतो की आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये हा खर्च कमी होऊ शकतो का? हो, 100% खर्च कमी होऊ शकतो. आता तर तुम्ही जसं बघू शकता, आता तर बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या हे सगळे आयुर्वेदाची चिकित्सा यांना कॅशलेस आजकाल ट्रीटमेंट मिळू शकते. इन्शुरन्स आजकाल सगळ्यांचा असतोच ऑलमोस्ट. सो ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांनी कॅशलेस ट्रीटमेंट करून घेऊ शकता. आता तर गव्हर्नमेंट स्कीम्स जे आता बरेच नवीन गव्हर्नमेंटने स्कीम्स लॉन्च केले, त्याच्यात सुद्धा आयुर्वेदाचं इन्क्लुजन झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस जिथे हे गोष्टी दोन्ही सुद्धा अवेलेबल नसतील काही लोकांमध्ये, त्यांना माधवबागची ट्रीटमेंट जी आहे ती साधारण वर्षभराची ट्रीटमेंट ही 30 ते 60 हजारामध्ये बसू शकत असते. आणि त्याला सुद्धा नो कॉस्ट EMI मध्ये भरू शकतो, पण दर महिन्याचे पैसे, म्हणजे कोणावरही लोड येणार नाही ह्याची सोय आपण करत असतो. कारण का माझं उद्देश एकदम क्लिअर आहे, मला हार्ट डिसीज फ्री इंडिया पाहिजे. सो ते करण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करू, हेच माधवबागचं उद्देश आहे.